तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा आहे शनिवार 15 नोव्हेंबर आहे आजची दिनांक. तर आज बघा मी खूप सारे कपडे धुवून घेतलेले आहेत आणि थंडीमुळे सकाळी वेळच होतो उठायसाठी. तर मग रविवारी काही धुतले नाही, म्हणजे आजच धुवून घेतलेले आहे शनिवारी. तर बघू शकतो 4 वाजता म्हणजे सर्व कामं वगैरे झाल्यावर, जेवण वगैरे झाल्यावर मी कपडे धुतलेले आहेत 5 वाजता. आणि त्याच्यानंतर झाडझूड वगैरे केली. आणि आज निघाला ह्या मुहूर्त आवळा कँडी करायचा. किती दिवसापासून आवळे आणून ठेवलेले होते, तर त्याचं तर आता आवळा कँडी करायचं होतं. तर मी बघू शकता आता फायनली मग मी आता हे स्टीम करून घेणार आहे. आवळे ते ठेवून दिलेले आहे बाजूनं. दूध तपून घेतलेलं आहे, 2 दुधाच्या पॅकेट असतात ते संध्याकाळीच मी तपून घेतले होते. आणि दिवेबत्ती वगैरे करून घेतली. हे साखरचं आणि पत्तीचा डब्बा हा खाली झालेला होता, तर तो धुवून घेतलेला होता सकाळी. मस्त वाळून घेतला उन्हात मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये साखर पत्ती भरून ठेवली. त्याच्यानंतर केला चहा. त्याच्यानंतर घेतला चहा बनवायला. आणि त्याच्यानंतर मग मला आज माझी सेवा राहिलेली होती स्वामींची करायची, तर 3 अध्याय मी वाचून घेतले. त्याच्यानंतर चहा वगैरे पिल्यावर 6 वाजता 3 अध्याय वाचले, 11 माळी करून घेतल्या. आणि असा गेला माझा आजचा शनिवारचा दिवस. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि ही बॉटल अशी घासलेली मस्त वाळलेली आहे. ही घासून वाळू घातली होती उन्हात. आणि याच्यात मी हे आवळा जे स्ट्रीम केलेलं आहे ते भरून घेणार आहे. फोडी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 1-2 वाटी साखर टाकून मिक्स करून हे ठेवून देणार आहे 2-3 दिवस. 2-3 दिवसानंतर मी घरातच सुकवून घेणार आहे ते. त्याच्यामधलं पाणी काढून घेईल. आणि तर बाय सर्वांना. नंतर दाखवेलच तुम्हाला आवळा कँडी झाल्यानंतर. तर बाय.